मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळण्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूरमध्ये कार्यक्रमात राज्यातील जनतेची जाहीर माफी मागितली आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। त्याचप्रमाणे दोषींवर कारवाईचं आश्वासनही त्यांनी दिलंय। तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील या प्रकरणी सत्ताधारी पक्ष म्हणून माफी मागितली आहे। तर आपण पाहतोय मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता आणि अवघ्या 8 महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं। मात्र 8 महिन्यातच हा पुतळा कोसळला। त्यानंतर विरोधी पक्षाकडून टीका टिप्पणी सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लातूरमध्ये कार्यक्रमात राज्यातील जनतेची माफी मागितली आहे। त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय, मी ह्याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीने असा वर्षाच्या आत ह्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे। जी दुर्घटना जो अपघात घडला त्याची कारण मीमांसा कारण काही असो, सरकार काही सांगो, जनतेच्या भावना या सर्वाच्या पेक्षा वर आहेत आणि म्हणून सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी माफी मागतो। ज्या पद्धतीच्या सामान्य नागरिकांच्या भावना आहेत यावर माफी मागणं ही आवश्यकता आहे।